मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। सुंदर असं आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण इथं 10 घेतलेले आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत। 2.5 इंचावर आपण इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत। खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया। गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे। अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीसच्या वरती अगदी व्यवस्थित आपल्याला अस्तर जे आहे सेट करून साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे। टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही म्हणून साईडला आपण इथं पिन लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचा आहे। अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे। आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित आपण इथं फिनिशिंगनं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे टीप मारून घेतलेले आहे। त्यानंतर ब्लाउजचा जो आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं साईडला कट मारून घेऊया छोटे छोटे। तर बघू शकता अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे। अस्तर आणि ब्लाउज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे। अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे आपल्याला इथं खालच्या साईडला। तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर दाब टीप आपण इथं मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला आपण इथं टीप मारून घेऊया। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं साईडचा जो कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। अशा प्रकारे फोल्ड करून खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। दुसरीकडे पण आपण इथं फोल्ड करून टक्स मारून घेऊया। तर फिनिशिंगनं आपला गळा जो इथं तयार झालेला आहे ह्याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवायला घेऊया। डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे। अशा प्रकारे 3 इंचाचा पट्टी कट करून घेतलेला आहे। उलट्या साईडनं आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती पट्टीवरती टीप मारून घ्यायचं आहे। तर पूर्ण पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे। पट्टीला आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पट्टी इथं पलटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये।
पट्टी आपण इथं पलटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं पट्टीवरती फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला एक एक करून इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असते, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता फ्रिल्स आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे एक आपल्याला इथं रेश मारून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडला. बघू शकता अर्धा इंचवर आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जिथं मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गळ्याच्या अर्धा इंच जागा सोडून आपल्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचं आहे गळ्याच्या. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला फ्रिल्स लावून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्याला लेस लावून घेऊया. अगोदर आपण इथं गळ्याच्या आतल्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. बघू शकता आतल्या साईडला आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रिल्सच्या वरती पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्सवरती पण लेस लावून घेत आहे. तर 2 लेअरमध्ये आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला आपल्याला इथं पॅच तयार करून घ्यायचा आहे. पॅच तयार करण्यासाठी ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला आहे चौकोनी आकारचा 3 इंचाचा. त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर तिन्ही साईडला आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. एक साईडला आपण इथं ओपन ठेवलेला आहे, म्हणजे आपला कपडा जो आहे आपल्याला इथं पलटता आला पाहिजे. एका साईडला आपण ओपन ठेवलेला कपडा तो आतमध्ये फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला इथं पूर्ण पॅचवरती टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पॅचवरती आपण एक टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पॅचला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पॅचवरती लेस लावून घेऊया चौकोनी आकारामध्ये. हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देतो हा डिझाईन. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण चौकोनी आकारामध्ये आपण इथं पॅचला लेस लावून घेत आहे. पॅच इथं आपण तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून अशा प्रकारे सेंटरमध्ये आपण इथं पॅचला पूर्ण टीप मारून घेत आहोत. तर पॅच आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर सिंपल असं आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 वेळा फोल्ड करून इथं टीप मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या लटकनला पण आपण अशाच प्रकारे फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. लटकनला जे आपण इथं ओपन करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे नॉट जे आहे तर दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं दोरी जे आहे लावून घेतलेला आहे. वरच्या साईडला जे दोरी आपण इथं बांधून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या वरती एक बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. तर अशा प्रकारे ब्लाऊजचा गळा सुंदर असा आपला इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच
अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.